जय गुरुदेव मित्रांनो, आपण या ठिकाणी ही जे बघत आहोत ही आहेत परसबाग ग्रामपंचायत पिंपळगावची, जी श्रमदानातून निर्माण झालेली आहे। आणि या परसबागेमध्ये आपण सगळं बघत आहोत की ते आपण कुठल्या भाजी लावलेली आहे। या ठिकाणी आपण व्हिडिओमध्ये दाखवू, आपण मेथी लावलेली आहे। ही पालेभाजी म्हणजे कुठलंही रासायनिक खत न वापरता पूर्ण याच्यामध्ये आपण आपल्या गावामध्ये प्रत्येकाच्या घरी चुली भेटत असतात, त्या चुलीमध्ये जे राखड असतात ती राखड आपण या पालेभाज्यांना दिलेली आहे। म्हणजे कुठलंही रासायनिक खत न वापरता किंवा कुठलीही याच्यामध्ये कृषी केंद्रामध्ये जी औषधी मिळते ती कुठली औषधी याच्यावर आपण फवारणी केलेली नाही आहे। त्यानंतर आपण इथे सांबारसुद्धा लावलेला आहे। हे बघा, या ठिकाणी सांबार दिसत असेल, आपण सांबार लावलेला आहे। त्यानंतर तेल लावलेलं आहे। या ठिबक सिंचनमुळे या पूर्ण परिसरामध्ये पाणी देण्याची जे हे होती ते पाणी देण्याचं काम पडत नाही आहे। या ठिबक सिंचनमुळे संपूर्ण परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने सर्व भाजीवर पाण्याने मस्त शावर केले जाते आणि चांगल्या पद्धतीने त्या सर्व झाडांना पाणी मिळते। ही चवळी बघा किती मस्त छान निघालेली आहे। तिकडे पालक, तिकडे पण तसंच, आणि तिकडे पुन्हा आणखी त्या प्लॉटमध्ये आपण पालक टाकलेली आहे। ती पालक आता सुरुवात झालेली आहे निघण्याकरिता। हा अशा पद्धतीचा जो आपण या ठिकाणी परसबाग निर्माण केली। मित्रांनो, ही जे परसबाग आहे ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे कोणी पण बघत आहे त्यांनी आपापल्या गावामध्ये या पद्धतीची परसबाग निर्माण करा। आणि परसबाग निर्माण करून ही जे इथे जे काही निघणारं जे पालक आहे, मेथी आहे, सांबार आहे, चवळी आहे, याच्यामधून एक प्रत्येक गावाला एक नवीन संदेश जाईल आणि प्रत्येक गावामध्ये या पद्धतीची परसबाग निर्माण होईल। आणि असं केल्यामुळे आपण चलचल आपल्या गावाला, राहू नको शहराला, अन्न नाही तर मरशील उपाशी। आज खरोखर या देशाचा जो मूलभूत पाया आहे किंवा हा देशाचा जो आधारस्तंभ आहे हे गाव आहे। आणि या देशातील गावं जर समजा समृद्ध झाले, सुखी झाले, संपन्न झाले तर या देशाचा खरोखर विकास होईल आणि एक या देशाला, या राष्ट्राला एक प्रगतशील राष्ट्र म्हणून अशी ओळख निर्माण होईल। जय गुरु मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज नक्की माझ्या प्रतीक झाडे या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका। जय गुरु, जय हिंद, जय भारत।